वेलकम बॅक टू अवर चॅनल. माझं नाव आहे दिनेश. मागच्या क्लासेसमध्ये आपण प्लांट किंगडमची सुरुवात केलेली होती. प्लांट किंगडम काय आहे तर आपल्या सिलेबसचा तिसरा चॅप्टर आहे. बघू आता आपण याच्यामध्ये काय आहे. तर मागच्या क्लासेसमध्ये आपण काय बघितले की प्लांटला कसं क्लासिफाय करण्यात आलेलं आहे, क्रिप्टोगॅम्स काय आहेत, फॅनेरोगॅम्स काय आहेत, तर सीड प्रेझेन्स आहे की अब्सेंट आहे, सीड फॉर्म होत आहेत की नाही आहेत, ह्याच्या बेसिसवरती क्रिप्टोगॅम्स आणि फॅनेरोगॅम्स याचे दोन भाग पडलेले होते. पुन्हा फर्दर वॅस्क्युलर बंडल्स प्रेझेंट आहेत की नाही याच्या बेसिसवरती पुन्हा यांचे सब डिवाइड केलेले होते. थॅलोफायटा आलं, ब्रायोफायटा आलं, टेरिडोफायटा, पुन्हा त्याच्यामध्ये अँजिओस्पर्म्स आणि जिम्नोस्पर्म्स असे काही ग्रुप्स पाडण्यात आलेले होते. कशाच्या बेसिसवरती तर वॅस्क्युलर बंडल्स प्रेझेंट आहेत की नाही, की सीड फॉर्म करत आहेत, सीड प्रेझेंट आहेत की नाही याच्या बेसिसवरती आपण त्यांना फर्दर क्लासिफाय केलेलं होतं, त्यांचे फर्दर ग्रुप्स पाडलेले होते. तर आज त्याच ग्रुपपैकी एक ग्रुप आहे क्रिप्टोगॅम्सचा. क्रिप्टोगॅम्सचा फर्दर डिव्हिजन होऊन थॅलोफायटा. थॅलोफायटा या ग्रुपचे आपण कॅरेक्टरिस्टिक्स बघणार आहोत. तर या थॅलोफायटामध्ये काय येतात तर यांच्यामध्ये आहेत मोस्टली अल्गी, सर्व प्रकारचे अल्गी यांच्यामध्ये प्रेझेंट राहते. अल्गी म्हणजे काय तर तुम्ही जसा की आता एक नदी आहे किंवा तळं आहे, त्याच्या किनाऱ्याला अशी पायरीच्या वरती किंवा गोट्यावरती हिरव्या कलरची अशी लेअर राहते, एकदम स्लिपरी किंवा हिरवट कलरची नाही का, अशी एक लेअर फॉर्म होते, तिला म्हणतात अल्गी. आपल्या साध्या भाषेमध्ये त्याला शेवाळ किंवा काई असे शब्द वापरतात, पण त्याला एक सायंटिफिक नाव आहे, त्याचे वेगवेगळे सायंटिफिक नाव आहेत, पण आपण त्यांना अल्गी म्हणतो, मोस्टली कन्सिडर करतो. तर ते झाली अल्गी. तुम्ही घरीसुद्धा पाहिलेलं असेल, खूप ॲक्वॅटिक कंडिशन आहे किंवा मॉइस्ट ठिकाणी नाही का, ते आपल्याला पाहायला मिळतात, जेथे वॉटरची कंटेंट खूप जास्त आहे, अशा ठिकाणी आपल्याला ते पाहायला मिळतात. तर बघू याचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत. तर आत्ताच मी सांगितलं याचं हॅबिटॅट जे आहे ते मोस्टली ॲक्वॅटिक आहेत, काही ती मॉइस्ट ठिकाणीसुद्धा पाहायला मिळतात थोडं. ठीक आहे, कॅरेक्टरिस्टिक्स बघू आता याचे. मेंबर्स ऑफ दिस फायलम आर ॲक्वॅटिक. पण काही असे जे मेंबर्स आहेत की जे दुसऱ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सवरती ग्रो होतात नॉन पॅरासिटिकली. पॅरासिटिकली म्हणजे कसं होतं की दुसऱ्या ऑर्गॅनिझम्सवरती ग्रो होणार, त्याच्याच बॉडीतून न्यूट्रिशन घेणार आणि स्वतःचा फायदा होणार. आणि एक तर ज्याच्यावरती ग्रो होत आहे, जो होस्ट आहे त्याचा लॉस होते, आणि जो पॅरासाईट आहे, जसे जो पॅरासाईट आहे तो न्यूट्रिशन घेते आणि स्वतःचा फायदा करून घेते. याच्यामध्ये काय होते, एका स्पेसिसचा लॉस होते आणि एका स्पेसिसचा गेन होते. बट याच्यामध्ये हे जे या टाईपचे प्लांट्स आहेत, इपिझॉइक, इपिफायटिक, हे अशी कंडिशन आहे की ज्यावेळेस हे नॉन पॅरासिटिकली ग्रो होतात दुसऱ्या ऑर्गॅनिझम्सवरती. जसं की आता एक एक्झाम्पल जर मी दिलं तर इपिझॉइक कंडिशन काय आहे तर जे समुद्री कासव आहेत, टर्टल्स आहेत, त्यांच्या जो शेल आहे ना, त्याचं कवच राहते, त्यांच्यावरती अल्गी ग्रो होते. ती अल्गी टर्टलला तर कुठल्याही प्रकारचं हार्म करत नाही, बट ते त्या शेलवरती ग्रो होत असतात. हळूहळू आपली जी संख्या आहे, आपला जो साईज आहे तो वाढवत नेतो. अशा टाईपच्या जे ग्रो होतात अल्गी त्याला म्हणतात इपिझॉइक अल्गी. अल्गी ग्रो ऑन ठीक आहे ॲनिमल्स नॉन पॅरासिटिकली. एक इम्पॉर्टंट हार्ट आहे की नॉन पॅरासिटिकली म्हणजे त्यांना कुठल्याही प्रकारचं हार्म प्रोव्हाइड करत नाही, बट आणि एक तर हार्म प्रोव्हाइड करत नाही पण त्यांच्यावरती ग्रो होतात. एक त्यांना सबस्ट्रॅटम म्हणून प्रोव्हाइड करते तो टर्टल. ठीक आहे, नॉन पॅरासिटिकली. कशा प्रकारे नॉन पॅरासिटिकली, हा खूप इम्पॉर्टंट आहे, याच्यामध्ये सुद्धा नॉन पॅरासिटिकली. इपिफायटिक पुन्हा तेच दुसऱ्या प्लांटवरती किंवा अल्गीवरती, हायर अल्गीवरती हे जे अल्गी आहे ते ग्रो होणार. काय होणार, दुसऱ्या हायर प्लांटवरती अल्गी ग्रो होणार नॉन पॅरासिटिकली. अशा कंडिशनला म्हणतात इपिफायटिक अल्गी. ठीक आहे, आणि सिम्बायोटिक हे जर आपल्याला माहीतच आहे, मागच्या लेक्चर्समध्ये मी सांगितलेलं आहे सिम्बायोटिकली कसे असतात. तर सिम्बायोटिकली अल्गी फॉर्म होते, जशी की कंडिशन झाली मायक्रोरायझा झाले, लायकेन्स झाले, अशा टाईपच्या असोसिएशनला, कंडिशन्सला सिम्बायोटिक असोसिएशन म्हणतात, ज्याच्यामध्ये अल्गी पार्टिसिपेट करते. जसे की अल्गी, लोअर अल्गी जे आहे ते आणि फंगी जेव्हा सिम्बायोटिक असोसिएशन फॉर्म करतात तेव्हा लायकेन्स फॉर्म होतात. दोन्ही म्युच्युअलिस्टिक रिलेशन ठेवून दोघांचाही फायदा होते आणि दोघेसुद्धा एक लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स म्हणून फॉर्म होतात. मायक्रोरायझा झालं, ज्याच्यामध्ये मायक्रोरायझा काय आहे तर हायर प्लांट्स लाईक सायकस यांच्या रूट्समध्ये त्यांची असोसिएशन असते. जसे की आणि पुन्हा त्यांना मिनरल रिसायक्लेशन, फॉस्फरस ॲब्झॉर्प्शन वगैरे अशा काही त्यांच्या फंक्शन्स आहेत. ते फंक्शन्स तर आपण इथे
आपलं एक्सप्लेन करणार नाही मी, कारण ते तुम्हाला आता सिलेबसमध्ये सुद्धा नाही. तर ठीक आहे, एपिफायटिक झाली, सिम्बायोटिक झाली, इपिझोइक झाली. तर आय होप तुम्हाला या टर्म्स समजल्या असतील. आणि पुन्हा जेव्हा आपण अल्गीच्या या थॅलोफाईटच्या प्लांट बॉडीच्या विचार करतो, तर यांच्यामध्ये कधी तुम्ही त्या अल्गीचे रूट्स बघितले आहेत का, किंवा त्यांना असे सेपरेट लीफ फॉर्म होताना बघितलं आहे का, किंवा आपण जे हे नॉर्मल प्लांट्स आहेत आपले, ज्याच्यामध्ये स्टेम प्रेझेंट राहतो, रूट प्रेझेंट राहतो, लीफ प्रेझेंट राहतो, अशा टाईपचे आपल्याला अल्गी सहसा पाहायला मिळत नाही. का बरं नाही मिळत? कारण यांच्यामध्ये जे आहेत त्यांच्या बॉडीचे डिफरन्शिएशन होत नाही रूट, स्टेम आणि लिव्हजमध्ये. बॉडी कशी आहे? बॉडी इज नॉट, प्लांट बॉडी इज नॉट divided into root, stem. ठीक आहे, यांची जी बॉडी आहे ते यात रूट, स्टेम आणि लिव्स असे खूप डिफरन्शिएशन पडलेलं नाही. तर यांची बॉडी कशी असते? एक थॅलॉइड स्ट्रक्चर असते. थॅलॉइड म्हणजे एकच बॉडी असते, प्लेन स्ट्रक्चर राहतो, प्लेन किंवा उबडखाबड सुद्धा राहू शकते. पण ज्यांच्यामध्ये जसं की आता अशा टाईपचे स्ट्रक्चर नाही का, आता समजा हे आता अशी झाली अल्गी, कुठेतरी पाण्याचा सोर्स आहे, तेथे हे अशी ग्रो होते, अशीच ग्रो होते ना. यांच्यामध्ये आपल्याला रूट्स पाहायला मिळत नाही, लिव्स पाहायला मिळत नाही आणि स्टेम सुद्धा पाहायला मिळत नाही. यांची बॉडी कशी आहे? थॅलॉइड आहे. प्लांट बॉडी इज थॅलॉइड. ठीक आहे, हे समजलं. पुन्हा यांची जेव्हा बॉडी ऑर्गनायझेशन पाहतो तर युनिसेल्युलर आहे की मल्टीसेल्युलर आहे? तर यांच्यामध्ये दोन्ही टाईपच्या अल्गी प्रेझेंट आहेत. काही युनिसेल्युलर आहेत, जसे की युनिसेल्युलर अल्गी जर आपण म्हटलं तर यांच्यामध्ये दोन एक्झाम्पल तुम्ही लक्षात ठेवू शकता, ज्याच्यामध्ये येतात क्लायमॅडोमोनास, क्यारा नाही येते यांच्यामध्ये, क्लोरेला आणि अजून एक जो एक्झाम्पल आहे तो आहे क्लायमॅडोमोनास. क्लायमॅडोमोनास हे एक मोटाईल अल्गी आहे. मोटाईल म्हणजे तर एक तर युनिसेल्युलर आहे आणि यांच्यामध्ये फ्लॅजेला प्रेझेंट राहतात. स्पेलिंग काय यार मग? क्लायमॅडोमोनास. ठीक आहे, हे तर हे जी अल्गी आहे ते मोटाईल आहे, कारण यांच्यामध्ये फ्लॅजेला प्रेझेंट राहतात. काय राहतात? फ्लॅजेला प्रेझेंट राहतात, म्हणून हे मोटाईल अल्गी आहे. आणि क्लोरेला जी आहे ते नॉन मोटाईल अल्गी आहे, युनिसेल्युलर अल्गी आहेत. आणि मल्टीसेल्युलरची जेव्हा आपण गोष्ट करतो तर मल्टीसेल्युलरमध्ये सुद्धा कोणते फॉर्म प्रेझेंट आहेत? फिलामेंटस आहेत, कोलोनियल आहेत. तर यांच्यामध्ये फिलामेंटस जी अल्गी आहे फिलामेंटस अल्गीमध्ये दोन येतात आपल्याजवळ, त्यांचे नाव आहेत स्पायरागायरा आणि क्यारा. असे दोन एक्झाम्पल्स आहेत फिलामेंटस अल्गीमध्ये. जसे की एक्झाम्पल्स आहेत फिलामेंटस अल्गीचे कोणते? तर स्पायरागायरा, हे तुमच्या सिलेबसमधले नाव आहेत. ठीक आहे, तर हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि क्यारा, हे अनब्रांच्ड असतात स्पायरागायरा. आणि क्यारा जे आहेत ते ब्रांच्ड अल्गी असते. खूप त्याचे मायक्रोस्कोपिक व्ह्यूज खूप छान दिसतात. ठीक आहे, फिलामेंटस अल्गी झाली. पुन्हा आता एक तर युनिसेल्युलर आहेत, मल्टीसेल्युलर सुद्धा आहेत, फिलामेंटस अल्गी आहेत. तर तुमच्या मनात एक प्रश्न आला असेल की हे फक्त लहानच प्रेझेंट राहतात का बा? कारण आपण जेव्हा अल्गीचं स्ट्रक्चर बघतो, अल्गीची बॉडी बघतो, तर ते मोठ्या एवढ्या साईजमध्ये प्रेझेंट राहते, खूप मोठ्या साईजमध्ये प्रेझेंट नाही राहत. बट जे मराईन अल्गी वगैरे जे आहेत किंवा जे ॲक्वेटिक फॉर्ममध्ये जास्त प्रेझेंट राहतात, तर त्यांचा जो साईज आहे तो खूप मोठ्या साईजमध्ये सुद्धा ते प्रेझेंट राहू शकतात. जसे की एक अल्गी आहे तुमच्या सिलेबसमध्ये, तिचं नाव आहे सारगॅसम. हे एक मल्टीसेल्युलर अल्गी आहे. या अल्गीचा जो साईज आहे तो आहे 60 मीटर्स इन लेंथ. 60 मीटर्स इन लेंथ यांचा खूप मोठा साईज झाला. हा नॉर्मल प्लांट सुद्धा एवढ्या साईजचे राहत नाही. तर याचा जो साईज आहे तो किती आहे? 60 मीटर्स. ठीक आहे, हे तर काही एक्झाम्पल झाले यांची मल्टीसेल्युलर आहेत की युनिसेल्युलर आहेत.
तर आय होप तुम्ही लक्षात ठेवाल. आणि जेव्हा यांच्या आपण सेल्युलर स्ट्रक्चरमध्ये बघतो तर यांचे जो सेल्युलर स्ट्रक्चर आहे त्यांच्यामध्ये कंपोनंट म्हणून सेल वॉलचा जो कंपोनंट आहे, एकतर हे प्लांट आहेत तर काय असायला पाहिजेत, सेल्युलोज असायला पाहिजेत. ठीक आहे, कारण प्लांट्स आहेत. फंगी असती तर कायटिन असायला पाहिजेत. सेल वॉलचं स्ट्रक्चर इथेच ॲड करून देतो मी. ठीक आहे, सेल वॉलचा जो कंपोनंट आहे जो पॉलिसॅकॅराइड पासून बनलेला राहतो त्या कंपोनंटचं नाव काय आहे, सेल्युलोज. सेल्युलोज एकटाच नाही राहत, त्याच्यामध्ये पुन्हा काही स्ट्रक्चर प्रेझेंट राहतात, जसे की काही कंपोनंट प्रेझेंट राहतात. त्यांच्यापैकी जो एक आहे तो आहे पेक्टिन, हेमिसेल्युलोज वगैरे असे प्रेझेंट राहतात यांच्यामध्ये. ठीक आहे, पेक्टिन, हेमिसेल्युलोज, कॅल्शियम कार्बोनेट्स असे अल्गीच्या सेल वॉलमध्ये प्रेझेंट राहतात. बट ते सध्या आपल्या सिलेबसमध्ये नसल्यामुळे आपण त्यांची काही आता इथे गोष्ट तर करणार नाही. ठीक आहे, अल्गल सेल वॉल आहे, पॉलिसॅकॅराइड्स म्हणून काय प्रेझेंट राहतो, सेल्युलोज, आणि काहीमध्ये काय म्हणतात पेक्टिन सुद्धा प्रेझेंट राहते ॲज अ कंपोनंट म्हणून. ठीक आहे, हे लिहायचं असेल तर तुम्ही लिहू शकता. आणि जो आता याच्या बाबतीत याचा जो यांच्या बॉडीमध्ये फूड कशाच्या बाबतीत स्टोअर करतात, कशाच्या फॉर्ममध्ये स्टोअर करतात, तर ते आता आपण बघू. सॉरी यार, खूपच पुसलं. बरं, हां, थॅलोफाइट्स. याची जे सेल वॉल आहे ते कशामध्ये लिहिले, सेल्युलोजने. आणि यांच्यामध्ये जो रिझर्व फूड राहतो, रिझर्व फूड ॲज अ स्टार्च म्हणून हे स्टोअर करतात. स्टार्च काय आहे तर याचा जो फूड आहे ग्लुकोज, त्यांना स्टोअर करण्याचं एक फॉर्म आहे ग्लुकोजचं. एका फॉर्ममध्ये ते स्टोअर करतात ज्याचं नाव आहे स्टार्च किंवा मॅनिटोल, फ्लोरिडियन स्टार्च अशा फॉर्ममध्ये स्टोअर करतात. मॅनिटोल झालं, फ्लोरिडियन स्टार्च, बरं ठीक आहे, ते स्टार्चचं टाईप झालं. मॅनिटोल, लॅमिनारी अशा वेगवेगळ्या फॉर्ममध्ये हे फूड स्टोअर करत असतात. स्टार्च हे मेनली क्लोरोफायसियामध्ये हे असतात की हे जे क्लोरोफायसियाचे जे मेंबर आहेत त्यांच्यामध्ये जो फूड आहे त्यांचा तो स्टार्चच्या फॉर्ममध्ये स्टोअर करण्यात येते. रिझर्व फूडच्या बाबतीत आपण बघितलं. अजून पुन्हा काय राहिलं का, हां, यांचं रिप्रोडक्शन यांचं कसं होते तर रिप्रोडक्शन दोन्ही टाईपचे यांच्यामध्ये प्रेझेंट राहते. जसं की असेक्शुअल झालं, सेक्शुअल झालं. असेक्शुअल रिप्रोडक्शन्सला यांच्यामध्ये व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन म्हणण्यात येते. आता सांगतो मी व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन काय आहे. तर जेव्हा आपण प्लांटची गोष्ट करू तर असेक्शुअल रिप्रोडक्शनलाच व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन हा एक टाईप आहे असेक्शुअल रिप्रोडक्शनचा. व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन प्रेझेंट राहते. व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शनमध्ये कोणता प्रेझेंट राहते तर यांच्यामध्ये फ्रॅगमेंटेशन म्हणून राहतं. असेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणून फ्रॅगमेंटेशन म्हणून प्रेझेंट राहतात. हे कोणतं झालं, असेक्शुअल. आणि सेक्शुअल सुद्धा यांच्यामध्ये प्रेझेंट राहते. म्हणजे ठीक आहे, सेक्शुअल आणि असेक्शुअल दोन्ही यांच्यामध्ये प्रेझेंट राहतात. ठीक आहे, सेक्शुअल आणि असेक्शुअल दोन्ही टाईपचे रिप्रोडक्शन यांच्यामध्ये प्रेझेंट राहतात. आतापर्यंत आपण कोणकोणते बघितले टॉपिक्स, तर सुरुवातीला आपण बघितलं की ॲक्वॅटिक आहे त्यांचं हॅबिटेट बघितलं. त्यांची बॉडी कशी आहे, प्लांट बॉडी थॅलॉइड आहे की कशी आहे, त्यांचे रूट्स प्रेझेंट आहेत की नाही आहेत, अशा टाईपचे आपण बघितलं. रूट्स यांच्यामध्ये प्रेझेंट राहत नाही, स्टेमसुद्धा प्रेझेंट राहत नाही, लिव्हसुद्धा प्रेझेंट राहत नाही. ठीक आहे, यांची बॉडी रूट, स्टेम, लिव्ह यांच्यामध्ये डिफरन्शिएट झालेली नाही आहे. यांचा जो सेल वॉलचा कंपोनंट आहे तो आहे सेल्युलोज आणि पेक्टिन. यांचे रिप्रोडक्शनच्या बाबतीत बघितलं आपण, सेक्शुअल आणि असेक्शुअल दोन्ही टाईपचे रिप्रोडक्शन यांच्यामध्ये प्रेझेंट राहतात. आणि जेव्हा आपण यांच्यामध्ये पुन्हा पिगमेंट्स प्रेझेंट असतात वेगवेगळे पिगमेंट, जसे की क्लोरोफिल ए, क्लोरोफिल बी, फायकोबिलिन्स, ठीक आहे, फायकोइरिथ्रिन्स, अशा टाईपचे काही पिगमेंट्स प्रेझेंट राहतात जे की यांना लाईट ॲब्झॉर्ब करायला मदत करतात. आणि
जी सनलाईट आहे फोटोसिंथेसिससाठी जे सनलाईट ॲब्झॉर्ब करण्यात येते त्यांच्यामध्ये हे मदत करत असतात. आणि याच पिगमेंट्समुळे यांच्या वेगवेगळ्या जे अल्गी आहेत त्यांना वेगवेगळे कलर प्राप्त होतात. जसं की फायकोइरिथ्रिनमुळे रेड कलर एक रेड कलर मिळतो अल्गीला, ज्याच्यामध्ये आपण रोडोफायसिया बघतो. रोडोफायसिया काय आहे तर हे एक रेड कलर अल्गी आहे. फिओफायसिया काय आहे तर हे ब्राऊन अल्गी आहे, ब्राऊन कलरची. आणि क्लोरोफायसिया ऑब्वियसली ग्रीन कलरची अल्गी आहे. ठीक आहे. तर काही पिगमेंट्स प्रेझेंट आहेत, यांच्यामध्ये वेगवेगळे लाईफ फॉर्म्स प्रेझेंट राहते. अल्टरेशन ऑफ जनरेशन हे आपण लास्टमध्ये बघू, कारण यांच्यामध्ये वेगवेगळ्या बॉडी फॉर्म्सना हॅप्लॉन्टिक लाईफ सायकल, डिप्लॉन्टिक लाईफ सायकल, हॅप्लोडिप्लॉन्टिक लाईफ सायकल अशा वेगवेगळ्या लाईफ सायकल्स यांच्यामध्ये प्रेझेंट राहतात. आणि कोणत्या वेळेस कोणती लाईफ फॉर्म डोमिनंट राहते, जसे की डिप्लॉइड लाईफ फॉर्म डोमिनंट आहे की हॅप्लॉइड लाईफ फॉर्म डोमिनंट आहे. तर हे आपण यांच्या बेसिसवरती आणि प्रेझेन्स ऑफ पिगमेंट, कोणत्या प्रकारचे त्यांच्यामध्ये पिगमेंट्स प्रेझेंट आहेत याच्या बेसिसवरती थॅलोफायटाचे काही क्लासेसमध्ये पुन्हा डिव्हिजन करण्यात आलेलं आहे. जसे की क्लोरोफायसिया झाले, फिओफायसिया झाले, रोडोफायसिया झाले. तर हे जे क्लासिफिकेशन आहे ते जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स आपण डीपमध्ये बघू. आणि जसं आपण फंगीला जसं कंपॅरेटिव्ह वेमध्ये बघितलं होतं, त्यांचे जे ॲस्कोमायसिटीज, बॅसिडोमायसिटीज असे बॉक्स बनवून कंपॅरेटिव्ह त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स बघितले होते, तशाच टाईपमध्ये आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघू. सर ठीक आहे. सो थँक यू फॉर वॉचिंग अँड स्टे ट्यून फॉर अपडेट्स.